शेतकरी मित्रांनो, आपण इथं सिलेक्शन 1044 हा हरभरा जो आहे हा तुरीच्या ओळीमध्ये कोरडवाहू क्षेत्रामध्ये घेतलेला आहे. तर बघा इथं दोन तुरीच्या ओळीमधलं अंतर जे आहे हे 9 फूट आहे आणि 15-15 इंचाच्या 7 ओळी चण्याच्या आपण इथं दोन तुरीच्या ओळीमध्ये घेतलेल्या आहेत. आणि इथं चांगल्या प्रकारे जो पाऊस पडला होता अवकाळी, त्या अवकाळी पावसाच्या ओलीवर इथं आपण चणा पेरलेला आहे. सुरुवातीला आपण सोयाबीन निघाल्यानंतर 15 दिवसात रोटर वगैरे घेतलेला आहे. 2 ओळीच्या मध्ये रोटर घेतल्यामुळं जागा ही साफसफाई झाली होती. फक्त तुरीच्या बुडाला जे अंतर होतं तिथं गवत जे होतं ते जशाला तसंच ठेवलं होतं, कारण आपण त्याला निंदन वगैरे केलं नाही. कारण पाऊस येईल हे आपल्याला माहीत नव्हतं. परंतु त्यामुळं काय झालं, गवतसुद्धा वाढलं पावसामुळं. परंतु जमिनीत ओलावा असल्यामुळं इथं आपण हरभरा जो पेरलेला आहे, तर हा हरभरा अशा प्रकारे कोरडा हरभरा अशा प्रकारे त्याला कुठलंही खत वगैरे काहीही नाही. परंतु आपल्याला दुसऱ्याचं पाणी इथं मिळू शकते, कारण बाजूचा शेतकरी आपल्याला पाणी देऊ शकतो. आतापर्यंत कुठलंही काही द्यायची गरज पडली नाही, आणि जर द्यायची गरज नाही पडली तर आपल्याला गरजही पडणार नाही. कारण बाजूच्या शेतकऱ्याचं ओलीत आहे, त्याने इथूनच पाईपलाईन टाकलेली आहे, आपण इथं बघू शकता. आणि ही पाईपलाईन बाजूच्या शेतात गेली आहे अशा प्रकारे. तर इथं पण एकदम चांगल्या प्रकारे असं ओलावा आपल्याला इथं येऊ शकते. परंतु सध्या हरभरा हा वाढीच्या तयारीत आहे, कारण अवस्था वाढीची आहे हे बघा. आणि भरगच्च पिवळटपणा आहे. पिवळटपणा ओलाव्याचा आहे, म्हणजे जमिनीत ओल आहे. आपण इथं बघू शकता जमिनीमध्ये ओल आहे. इथं हे बघा, अजूनही ओल आहे, जमिनीच्या मातीचा लाडू होत आहे. त्यामुळं सध्या या हरभऱ्याला पाण्याची गरज नाही. त्यामुळं आपण याला पाणी नाही जरी दिलं सध्या तरी ही गरज पडत नाही, आणि हा कोरडवाहूच चांगलं उत्पादन देऊ शकेल असं इथं आपल्याला वाटत आहे. आणि कुठलंही खत नाही, फक्त आपण याच्यावर फवारणी केलेली आहे. क्लोरोपायरिफॉस 40 मिली, M45 50 ग्राम, न्यूट्रीफाईट 50 ग्राम. आणि आता कुठं कुठं याला फुलाची सुरुवात होत आहे. हे बघा, इथं दिसत आहे आपल्याला फूल. त्यामुळं थोडीशी फुलांची संख्या वाढल्यानंतर आपण याला फवारा देऊ शकतो. आणि यामध्ये सोयाबीनसुद्धा निघालेलं आहे. जे शेंगा फुटलेले आहेत त्यांचं सोयाबीनसुद्धा निघालेलं आहे. तर ते आपल्याला निंदन करायचं होतं, पण आपण केलं नाही, कारण कसं ओलावा नसल्यामुळं. परंतु आता आपण निंदण्याची वेळ गेलेली आहे, तरी पण थोडंसं एक फेर आपण मारू शकतो. तर बघूया, माणसं जर भेटले तर निंदन पण करू शकतो आपण.